हेर आणि विशेष करून उदगीर मतदारसंघातल्या 7 जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीची युती होती आणि आमचे जे कोणी भाजपचे नाराज होऊन भरलेले होते किंवा तिकीट मागणीसाठी पात्र होते, पण काही कारणास्तव युतीमध्ये असं काही होतंय, 100 कार्यकर्ते मागणारे असतात पण तिकीट एकालाच राहते आणि पात्र खूप असतात. पण अशा परिस्थितीत पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागते आणि पक्षाने निर्णय झाला घेतला ते आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केलं आहे. लोहारा जिल्हा परिषद, हेर जिल्हा परिषद सगळ्या ठिकाणी जिथं आमची युती आहे ते सर्व मतदारसंघ 10 पैकी 5 त्यांना, 5 आम्हाला, आम्ही ताकद लावून हे मतदारसंघ निवडून आणू. त्यांचे भाऊ या नात्यानं, पक्ष या नात्यानं आणि भाऊ या नात्यानं पाठिंबा दिलेले आहेत, त्याचा मी आदर करतो, त्याचं मी स्वागत करतो आणि आमचा विजयकुमार कांबळे प्रचंड मताने विजयी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. हॅलो, मी सुभाष कांबळे, भारतीय जनता पार्टीमधून फॉर्म भरलेला होता लोहारा गटातून. ते लोहारा गटातून जी जागा होती ती भाजपने आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला दिली आणि आम्ही पार्टीचा आदेश म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत. तरी आज मी अर्ज वापस घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीचं काम करेन. सर्वांना, माझ्या बौद्ध बांधवांना तसेच सर्व आपल्या लोहारा गावातील सर्वांना माझा सप्रेम जय भीम. मी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलो होतो, परंतु आमच्या समाजामध्ये माझे भाऊ विजयकुमार कांबळे हे पण यांचा अचानक फॉर्म भारतीय जनता पार्टीकडून दाखल झाला आणि माझा पण वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म हा AB फॉर्म भेटल्यामुळे दाखल झाला. परंतु समाजामध्ये तेढ निर्माण होणे, समाजामध्ये आपले एकोपा राहावा या कारणानं मी या ठिकाणी समाजातल्या सर्व आपल्या युवा कार्यकर्त्यांनी तसेच समाजातील सर्व जनतेने माझ्या बोलल्यामुळे मी या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज मी मागे घेतलाय आणि विजूभाऊ कांबळेच्या या ठिकाणी मी समाजातर्फे तरी माझ्या सर्व बांधवातर्फे समाज विजूभाऊ कांबळे सोबत मी राहतो असं मी वचन देतो. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. माझे मित्र आणि माझे मावस भाऊ विजयकुमार केरबा कांबळे व बाळू सुभाष होळकर हे एकाच गावामध्ये आणि एकाच समाजामध्ये आणि एकाच घरामध्ये असल्यामुळं आम्ही काही दिवसापूर्वी या नगरपालिकाचा निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून आम्ही या प्रयत्नामध्ये होतो. पण विजयकुमार कांबळे हे उमेदवारी नाहीत असं आम्हाला कळालं होतं, उमेदवार नाहीत म्हणून त्यांचं तिकीट नाही असं कळालं होतं. त्याबद्दल आम्ही बाळू सुभाष होळकर यांचा फॉर्म भरलेला होता आणि त्यानंतर लगेच विजयकुमार कांबळे यांचा सुद्धा फॉर्म या ठिकाणी वैध झाला. म्हणून एका घरामध्ये 2 नको म्हणून आम्ही हे वंचित बहुजन आघाडी हा फॉर्म आम्ही मागे घेतला आणि विजयकुमार कांबळे यांचा फॉर्म वैध असं ठरवून आम्ही सर्वांनी त्यांना सपोर्ट करायचं ठरवलंय. आणि हे असं नाही की त्यांनी 1-2 रुपयासाठी हा फॉर्म माघारी घेतलेला आहे, परंतु बिनशर्त बाळू सुभाष होळकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून हा फॉर्म माघारी घेतलेला आहे असं सर्वांना. आणि विजयकुमार कांबळे यांच्या मागे सर्व मतदारसंघातील बंधू आणि भगिनीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, यांना बळ द्यावं आणि ह्यांचा धडधडाडीने विजय व्हावा अशी सर्वांना विनंती करतो. जय भीम, धन्यवाद, जय महाराष्ट्र. माझ्या लहान भावानं वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. एका घरामध्ये 2 उमेदवारी होत असल्यामुळे माझा लहान भाऊ बाळू होळकर यांनी माझ्याबद्दल मोठं मन करून माझे भाऊ शिवाजी कांबळे यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून आमच्या भावाला रिक्वेस्ट करून एका घरामध्ये 2 फॉर्म भरण्यात अर्थ नाही असं त्यांचा समझोता काढून आणि त्या समझोता काढलेल्या शब्दाला मान देऊन माझ्या लहान भावानं बाळू होळकर यांनी आज त्यांचा अर्ज भरलेला वापस घेतले. त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि सर्वांना माझा क्रांतिकारी. कुठल्याच न आशेला बळी पडता किंवा माझ्याकडून 1 रुपयाची अपेक्षा न करता माझ्या भावाने मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज आज वापस घेतलेला आहे. त्याच्याबद्दल माझ्या भावाचे पण मी धन्यवाद करतो आणि माझ्या लोहारा सर्कल पुरा मतदार संघाचे आभार व्यक्त करतो.